ड्रग फ्री पुणे हे पुणे शहर पोलीस दलांचे प्रायोरिटीचे इश्यू आहे असे आम्ही पूर्वी नमूद केले होते। आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये आमचे युनिट 1 क्राइम ब्रांचचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की काही आरोपी ड्रगचे कन्साइनमेंट घेऊन जात आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर त्या युनिट 1 ची पथक इमिजिएटली एक ऑपरेशन केली आणि 2 आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतले। या 2 आरोपीकडे गाडीमध्ये जात असताना त्यांच्याकडे अंदाजन 500 ग्रामची एमडी त्यांच्याकडे सापडली। त्या पथकाने इमिजिएटली अधिक विचारपूस केल्यानंतर एक आणखी आरोपी ज्यांच्याकडून ते कन्साइनमेंट मिळाला होता त्या आरोपी यांना इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आणखी 500 ग्राम एमडी सापडले। त्या दुसरा आरोपी जे सापडला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे एका गोडाऊन मध्ये आणखी माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे ते गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि अंदाजन 750 ग्राम आणखी एमडी ताब्यात घेण्यात आली। एकूण अंदाजन 3 आरोपी सध्या ताब्यात आहे। अंदाजन 3.5 कोटीचे वरचे हे एमडी सध्या रिकव्हर करण्यात आलेली आहे। या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाउनवर्ड लिंकेज या निमित्ताने 10 विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे। यामध्ये काही आरोपी जे काही फॉरेन नॅशनल्स असतील यांचे पण समावेश असण्याची शक्यता नकारता येत नाही। अत्यंत युद्ध पातळीवर ही पथक वेगवेगळे क्राइम ब्रांचचे पथक यामध्ये काम करत आहे। युनिट 1 चे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांनी विशेष यामध्ये त्यांची माहिती होती आणि युनिट 1 चे इतर अधिकारी पीआय शबीर सय्यद यांचे नेतृत्वामध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे। त्यांना पोलीस दलांकडून शुभेच्छा आणि त्यांना सध्या 1 लाख रुपये जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराचे पूर्ण वापर करून त्यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येत आहे। ड्रग फ्री पुणे हे कॅम्पेन आणखी जोरात आणि यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जनताची सहकार्याची अपेक्षा आहे। त्या निमित्ताने एक डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर ज्याचे नंबर आपल्याला कळवण्यात येते तरी पण आम्ही सांगतो 8975953100 रिपीट 8975953100 हे डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर ड्रग बद्दलची इन्फॉर्मेशन साठी तयार करण्यात आलेली आहे। लोकांना जनताला आव्हान राहील की ड्रग्सचे कन्झम्पशन किंवा पेडलिंग विषयी कोणताही माहिती त्यांच्याकडे असतील या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून आपण द्यावी। आपली जर इच्छा असतील तर आपले नाव पण गुप्त ठेवण्यात येईल। हे ड्रग फ्री पुणे हे कॅम्पेन यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जरी आम्ही आणि आमचे पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आणि वचनबद्ध असतील, जनताचे जर परिणामकारक आणि प्रोएक्टिव्ह सहकार्य मिळाला तर नक्कीच आम्हाला यामध्ये आणखी यश मिळेल। ही इश्यू ड्रग्सचे विषयीचे होता। आता सेकंड एक विषय एक 144 सीआरपीसी ची ऑर्डर आज काढण्यात येणार आहे। ते आपल्याला संध्याकाळी पर्यंत बहुतेक प्रेस नोट मिळेल। यामध्ये बेसिकली बार्स, परमिट रूम्स, रेस्टॉरंट्स, पब्स, रूफटॉप रेस्टॉरंट्स यांना पूर्णपणे त्यांचे जे ऍक्टिव्हिटीज आणि त्यांचे रनिंग टाइम आणि इतर जे व्हायलेशन्स होत असतात त्यांना पूर्णपणे नियंत्रणचे दृष्टिकोनातून 144 सीआरपीसी ची ऑर्डर आज निर्गमित होणार आहे। त्यामध्ये विशेष करून बरीचशी गोष्ट ऑलरेडी कायद्यामध्ये समावेश आहे तरी पण एक युनिफॉर्म गाइडलाइन चे दृष्टिकोनातून एकूण 28 पॉइंटची ही गाइडलाइन आणि 144 ची ऑर्डर आज इश्यू होणार आहे।
यामध्ये 1:30 AM 1:30 चे जे सकाळीचे जे टाइम लिमिट आहे ते सॅक्रोसॅन्ट आहे. त्यामध्ये कोणताही व्हायलेशन झाला तर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. आउटडोर परफॉर्मन्स चे कोणताही लाऊडस्पीकर्स 10 वाजेपर्यंतची ही जी लाऊड नॉइज पोल्युशन रूल्सची जी गाईडलाईन्स आहेत त्याचे पालन करणे अनिवार्य राहील. रूफटॉप आणि टेरेसेस वर जर परमिट रूमची त्यांचे व्याख्यात एक्साइजचे FL3 लायसन्स मध्ये जर रूफटॉप रेस्टॉरंट्सला दारू सर्व आणि कन्झम्पशनची परवानगी नसेल तर ते तिथे विक्री करणे गैरकायदेशीर राहणार आहे. तसेच जरी लाऊडस्पीकर जरी परमिट रूमचे व्याख्यात ते येत असतील तरी पण तिथे म्युझिक आणि डीजे हे 10 वाजेपर्यंतची आउटर टाइम लिमिट आहे. ही पण या 144 ऑर्डर मध्ये नमूद आहे. एक्साइजची जे इतर FL3 चे लायसन्स कंडिशन्स आहे लाईक एज लिमिट कोणता एज चे व्यक्तीला लिकर सर्व्हिस होऊ शकतो त्या या 144 ऑर्डर मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ज्या आर्टिस्ट परफॉर्मर्स डीजेस हे जर बाहेरून येऊन परफॉर्म करत असतील जरी फॉरेन नॅशनल असतील तर 15 दिवसापूर्वी त्याचे इंटिमेशन करणे बंधनकारक राहील आणि सगळे टिकेटेड इव्हेंटची लेखी रितसर परवानगी CP ऑफिस वरून घेणे बंधनकारक राहील. CCTV प्रत्येक प्रेमाइसेस चे एंट्री एक्झिट सर्विंग एरिया सिटिंग एरिया बार काउंटर जिथे पण पब्लिक जाते फक्त ऑब्वियसली प्रायव्हेट जे वॉशरूम्स किंवा या ठिकाणी आहे ते सोडून इतर सर्व ठिकाणी CCTV चे कव्हरेज असणे बंधनकारक राहील. 2 सेट DVR त्यांना ठेवणे बंधनकारक राहील. जरी एक सेट DVR पोलीस व्हेरीफाय करण्यासाठी आणले तर ते दुसरा सेट वरून त्यांचे रेकॉर्डिंग चालू राहणे बंधनकारक आहे. जे सिक्युरिटी पर्सनल अशा प्रकारचे बार्स आणि पब्स मध्ये राहते जे विशेष करून ज्यांना बाउन्सर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ते त्यांचे क्राईम व्हेरिफिकेशन रिपोर्ट क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे. जरी त्यांचे 10 वर्षात क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे जरी त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्यास आणि तरी पण त्यांना ठेवण्याची इच्छा असेल तर DCP चे लेखी परमिशन झोनल DCP चे लेखी परमिशन घेऊन अशा प्रकारचे व्यक्तीला सिक्युरिटी पर्सनल म्हणून ठेवता येईल. मेल्स आणि फिमेल सिक्युरिटी पर्सनल आवश्यक संख्येत राहणे बंधनकारक राहील. ट्रॅफिक आउटसाइड एस्टॅब्लिशमेंट्स हे रेग्युलेट करायसाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ ठेवणे गरजेचे राहील. कोणत्याही प्रकारची स्मोकिंग इत्यादी जे डेसिग्नेटेड एरिया अगर क्युबिकल त्यांनी तयार केलेले आहे तिथे स्मोकिंग अलाउड राहू शकते परंतु पूर्ण प्रेमाइसेस मध्ये स्मोकिंग आणि ई सिगरेट्स वेप्स पूर्णपणे बॅन्ड राहील. हुक्काचे सर्व प्रकारचे वापर सेल कन्झम्पशन इत्यादी पूर्णपणे या 144 ऑर्डर निमित्ताने त्यांना ऑर्डर मध्ये बॅन करण्यात येत आहे. रिपीट करतो मी कोणताही प्रकारचे हुक्का शीशा इत्यादी कोणताही प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट मध्ये वापरण्यावर बंदी घालण्यात येत आहे. आता हे प्रमुख मुद्दा आहे. यामध्ये आता एकतर्फी हे आदेश 144 चे निर्गमित करण्यात येत आहे परंतु यामध्ये हे सध्या 15 दिवसासाठी आम्ही इशू करत आहे. लोकांची ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स आम्ही आमची ईमेल आयडी किंवा पर्सनली CP ऑफिसला देऊ शकते. ते 14 दिवसात यांच्याशी विचार ते ऑब्जेक्शनचा विचार करून ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्सचे विचार करून तसेच जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना या विषयावर चर्चा करायची आहे त्यांच्याशी चर्चा करून 14 दिवसानंतर याबद्दलची पुढील नोटिफिकेशन बद्दल निर्णय घेण्यात येईल. तर हे 2 मुद्दा होता म्हणून आपल्याला बोलवण्यात आले होते. सगळ्यांना धन्यवाद. परत काही या दोघे विषयावर किंवा इतर कोणत्याही विषयावर आपले जर प्रश्न असतील तर आम्ही काही वेळात प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू.